नाशिकमध्ये लँड जिहाद विरोधात सकल हिंदू समाजाचा मोर्चा. सविस्तर वृत्तांत. मालेगाव, संभाजीनगरसह राज्यातील इतर अतिसंवेदनशील भागांमध्ये लँड जिहाद विरोधी कायदा लागू करून हिंदू समाजाच्या मालमत्तांचे संरक्षण करण्यात यावे या मागणीसाठी सटाणा शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने सोमवारी सायंकाळी सुमारे 5 वाजता भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे पुढे जाहीर सभेत रूपांतर करण्यात आले. शहरातील शिवतीर्थ येथून मोर्चास प्रारंभ होऊन तो प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पोहोचला. त्यावेळी तहसीलदार कैलास चावडे व पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले की मालेगाव, धुळे, संभाजीनगर, ठाणे, भिवंडी यासारख्या अल्पसंख्याक व अतिसंवेदनशील भागांमध्ये काही संघटनांच्या माध्यमातून धर्मांध प्रवृत्ती व संशयास्पद हालचाली वाढत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर लँड जिहाद आणि लव्ह जिहाद यासारख्या प्रकारांमुळे सामाजिक समतोल बिघडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही भागांमध्ये भीतीमुळे स्थलांतराची वेळ येत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. तसेच या परिस्थितीचा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गांभीर्याने विचार करून संबंधित भागांना अशांत क्षेत्र घोषित करावे व कठोर कायदे लागू करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. मोर्चाचे नेतृत्व सनातन महासंघाचे संस्थापक गौतम खट्टर यांनी केले. यावेळी भाजप शहर प्रमुख नितीन सोनवणे, नगरसेवक मंगेश खैरनार, मंगेश भामरे, उपनगराध्यक्ष सुमित वाघ, शिवसेना गटनेते राहुल पाटील, माजी नगरसेवक अरविंद सोनवणे, सुनील महाजन, दीपक सोनवणे, दीपक नदाले, भूषण सोनवणे, विलास दंडगव्हाळ, अनिल पाकळ, दत्तू बेतडे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. शौर्य रणरागिणी न्यूजसाठी अरविंद सोनवणे, सटाणा विशेष प्रतिनिधी.